नमस्कार. 8 वर्षांनी का होईना आपल्या महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्या. त्याचप्रमाणे आमच्या चंद्रपूर शहर महानगरपालिकेची सुद्धा निवडणूक पार पडली. निवडणूकपूर्वी कार्यकर्ता जमवले, पक्षाची मोर्चेबांधणी सुरू झाली, निवडणुकीचा वेळापत्रक निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आला. सगळं सुरळीत झालं. उमेदवार निवडून आले. काही पक्षाचे कमी आलेत, काही जास्त आलेत. आणि 8 वर्षांनी का होईना आमचं चंद्रपूरची जनता या प्रशासकाच्या भरोशावर होती आणि आता कुठेतरी महापौर बसेल, स्थायी समितीचा अध्यक्ष बसेल, गटनेता बसेल या आशेवर आमची चंद्रपूर जनता आहे. मित्रांनो, 8 वर्षापासून आम्ही केवळ प्रशासकाच्या भरोशावर हा चंद्रपूरचा संपूर्ण महानगराचा कारभार चालवत होतो. परंतु आता लवकरात लवकर कोणीतरी महापौर बनेल आणि कोणीतरी विरोधात बसेल, त्या पद्धतीने लवकरात लवकर महानगरपालिकेचा विस्तार होणं खूप गरजेचं आहे. केवळ निवडणुका घेणे, निवडणुकीला उभे राहणे, उमेदवार म्हणून निवडून येणे हेच काही या लोकशाहीमध्ये आवश्यक नाही. त्याहून कामं सुद्धा महत्त्वाची असतात. महानगरपालिकेमध्ये चंद्रपूरच्या बरेच कामे रखडलेली आहेत. कारण प्रत्येक पक्षाला वाटते की आमची सत्ता बसली पाहिजे, आमचा महापौर झाला पाहिजे. सर्व मान्य आहे. परंतु ज्या जनतेच्या भरोशावर, ज्या कार्यकर्त्याच्या भरोशावर तुम्ही निवडून आलात, त्याचा कोण विचार करणार? आणि निवडणूक आयोग किंवा मतदानाची प्रक्रिया याचा टक्केवारी घसरली आहे नेहमी बोलल्या जाते. परंतु ही टक्केवारी का बरं घसरली? का बरं लोक बाहेर पडले नाही? आणि का बरं 50-60% मतदान झाला? याचा कधी कोणी विचार केला का? आज आमच्या शास्त्रीनगर प्रभाग क्रमांक 2 तुकूमधलं एक मी उदाहरण सांगतो. आमच्या शास्त्रीनगर प्रभाग क्रमांक 2 मध्ये जवळपास 16,900 समथिंग काही मतदार होते. त्यापैकी 8,933 लोकांनी दिनांक 15 जानेवारी 2026 आपला मतदानाचा अधिकार बजावला. त्यामध्ये आपण जर बघितलं तर या एका प्रभागाचे 4 गट पाडण्यात आली होती आणि प्रत्येक प्रभागातील अ गट, ब गट, क गट आणि ड गट अशी विभागणी केली होती. मी काल परवा एक ॲनालिसिस केला. प्रत्येक गटामध्ये जवळपास त्या मतदानाच्या पेटीवर 300 ते 400 लोकांनी नोटा मारलेला आहे आणि जवळपास आमच्या प्रभागामध्ये 1,101 लोकांनी या मतदानाला नकारलेला आहे आणि नोटा मारून पुढे गेले आहेत. मित्रांनो, राजकारणामध्ये क्वांटिटीसाठी भरपूर उभे राहतात, पण क्वालिटी एकातही राहिली नाही. आणि म्हणूनच हा नोटा केवळ 400-500 लोक जर एका प्रभागातले 1000 लोक जर नोटा जर मारत असतील तर समजा उद्या चंद्रपूर शहरातले 15 ते 20,000 लोकांनी नोटा मारलं असं स्पष्ट होते. आणि म्हणूनच विचार करा. आणि शेवटी माझ्यासारखे सर्वसामान्य माणूस बोलणार, कदाचित माझ्या बोलण्याकडे किंवा माझ्या बोलण्याचं कोणी म्हणेल की हा वायपट बोलत आहे. तर मित्रांनो, हा जो नोटाचा जो रेशो वाढत आहे हा येणाऱ्या काळात खूप मोठा लोकशाहीसाठी घातक आहे. कारण लोक स्वीकारच करत नाही. म्हणूनच लवकरच सत्ता बसवा आणि लागा कामाला.